गौरीच्या मनानं परत उचल खाल्ली काय? हा कसली? ते पोलिसात केस करायची नाही. तुम्ही काळजीत दिसलात ना म्हणून विचारलं. बाई, देवानं ऐकलं माझं. गौरीच्या डोक्यातनं गेलं ते खूळ. होय. पर मग तुमचा चेहरा का पडलाय? आज मिनीच्या परीक्षेचा निकाल आहे. तिघी बहिणी गेल्यात निकाल बघाय. माझी मिनी पास झाली पाहिजे बाई. मग सोडूनच द्या की. अहो, आपल्या गौरीवानीच मिनी बी अभ्यासात लय हुशार आहे बघा. गौरी सारखं चांगले नंबर काढणार बघा. गौरी एवढं नाही मिळालं तरी चालेल, पण चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे बाई. होणार हो. तुम्ही काय बी काळजी करू नकासा. गौरी आणि मिनी अभ्यासात एक नंबर. शारदाची लई काळजी वाटते बघ मला. ही खानावळ उभी करायला कळत्या वयात माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. आणि बहिणीच्या शिक्षणासाठी स्वतःचं शिक्षण सोडून दिलं तिनं. आणि खानावळीतच दबून गेली बिचारी. शाळा नशिबातच नव्हती तिच्या. मिनी आणि गौरी अभ्यासात हुशार आणि शारदा जेवणात. कृष्णाताई, देव प्रत्येकाला काही ना काही गुण देतोच बघा. आता बघा ना, म्हणजे पुढं मग आपली शारदा मोठ्या हॉटेलची मालकीन बी होईल. आता देवाच्या मनात काय आहे कुणाला ठाऊक ना. तेच तर कळत नाही ना. आता बघ ना, लग्नाचं वय उलटून चाललंय तरी घरातच आहे. तिच्या बरोबरीच्या लग्न होऊन सासरी नांदाय गेल्या, पोरं बाळ बी झाल्या. ती माझी पोर अजून घरातच आहे. शारदा बोलत नाही, पण मनात डाचत असेल ना तिच्या. मला लई अपराधीगत वाटतं बघ. कृष्णाताई, असं काय बी मनात आणू नका. हे बघा, तुमच्या तिन्ही बी पोरींचं सगळं चांगलंच होणार आहे. कृष्णामाईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही काय बी काळजी करू नका. समजा चांगलं होईल बघा. भागा, तू म्हणतेस तसंच होऊ दे बाई. चांगल्या मार्कानं पास होऊ दे देवा. चांगल्या मार्कानं पास होऊ दे बाई माझी मी. काय ग, काय झालं? मला ना जरा घाबरल्यासारखं झालंय. पेपर चांगला गेलेला ना? मग घाबरायचं काय? चल. नाही नको. तू जाऊन बघ ना. तू जाऊन बघ. हा, जा जा जा. हो गौरे, काढ्या, रिझल्ट चांगला नाही आला तर आईला काय सांगायचं? तू अभ्यास चांगला केला होतास ना? अगं मग चांगलाच येणार. घाबरू नको. सांगता मी कृष्णा 95%. काय झालं? काय नाही, चला. काय म्हणजे? तू अभ्यास तर चांगला केलेला ना मिनी? अगं तूच तर घेतला होता. असं काय करते? मग तेवढेच मार्क आलेत. अगं म्हणजे किती? नीट तर सांग. 95% मिळालेत मिनी तुला. टॉप केलाय आपल्या मिनीने. अरे माझी बॉय गती. काय करते? लहान कमी आता. जाऊ दे, तू हे घे, तोंड गोड कर. मला माहित होतं माझी मिनी पासच होणार आहे. हा, तू बी खा. चला. ह्याचं काय आता? ताडे, मी नक्की टॉपर आहे ना? नाही तू माझा आणि जीतचा अभ्यास संकटच घेतला होतास आणि ह्याच्या एवढ्या बघता तर मला वाटतं ह्योच टॉपर आहे.
नाही ग बाई. नाही तू थांब, मी ना एकदा माझी खात्री करून. अगं तू नीट पाहिलंस ना? अरे अगं नुसतं 35%. बँड बाजा कशाला? पैसा आहे, खर्च तर करणारच. चला. गौरीताई, मी तुझ्यामुळे पास झालो. माझ्या नावावरती 35% रेकॉर्ड झालाय. चांगलंय, निदान पास तरी झालास. आता मी नाही, आपण दोघं एकाच वर्गात बरं का. ए असं कसं? आमची मिनी पास झालीये, ती पुढच्या वर्गात गेलीये. अच्छा, म्हणजे पास झाली का मिनी बी? नुसती पास नाही तर टॉपर आली आमची मिनी. अरे वा, बेस्ट, कडकच. आता गौरीताई, इथून पुढे मला तुझी गरज नाही. आता इथून पुढे तूच मला शिकवायचं मिने. मला माझा अभ्यास विसरायचा नाही हो. ते सगळं सोडा, हे घे तू तोंड गोड कर. अरे शारदा ताईचा हातचा लाडू म्हणजे बेस्टच. बेस्ट. बर चल, मी येतो. मला पूर्ण गावात डॉल्बी वाजवायचं आहे. आणि हो, कृष्णाईला पण सांग मी पास झालो. ए वाजवा. हुशारच आहे आमची. हुशार आहे एकदम. अरे हाय, तुम्ही इकडे? हा ते माझ्या बहिणीचा मिनीचा आज रिझल्ट होता ना. आपण कोण? मी तुमच्या खानावळीत जेवायला आलो होतो. यांनी तर पैसे पण नाही घेतले. पैसे का नाही घेतले? अगं तायडे, खानावळ बंद झालती तेव्हा आलते. मग शारदाताईने तिच्या वाटचं जेवण त्यांना दिलं म्हणून पैसे नाही घेतले. मग कसा होता रिझल्ट? टॉपर आहे मी. सौदामिनी कृष्णा. हा. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. हे लाडू घ्या ना, तोंड गोड करा. वा, कमालीची टेस्ट आहे तुमच्या हाताला. बाय द वे, मी नुकताच इथे प्रोफेसर म्हणून जॉईन झालोय. प्रकाश साळोखे. प्रोफेसर आणि स्टुडंट मध्ये अंतर असलेलंच बरं. चल मिनी. एक मिनिट. काय, मी इथे नवीन आहे, अजून सेटअप पण बसला नाहीये आणि त्यात कोणाची ओळख पण नाहीये. मला एक हेल्प हवी होती. काय? तुमची खानावळ आहे ना, मला जर रोज सकाळ संध्याकाळ टिफिन मिळाला असता तर. आम्ही टिफिन सर्व्हिस देत नाही आणि तुम्हाला जेव्हा जीव वाटेल तेव्हा तुम्ही खानावळीत येऊ शकता. चला. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.